Hello everyone. Our today's topic is profit and loss. प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला पर्सेंटेज जो आधीचा आपला जो टॉपिक आहे त्याचा आपल्याला जास्त उपयोग होतो. याच्यामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. कॉस्ट प्राईस दॅट इज नोटेड बाय CP, सेलिंग प्राईस इज नोटेड बाय SP, मार्क प्राईस दॅट इज MP. ओके. आता एखादी कंपनी जेव्हा एखादी वस्तू तयार करते, म्हणजे ती जी वस्तू तयार करते तेव्हा तिला काही खर्च येतो. तो जो काही खर्च असेल, फॉर एक्झाम्पल 100 रुपये एका वस्तूमागे तिचा समजा खर्च येतो आहे, तर ती झाली त्याची कॉस्ट प्राईस. त्याला आपण CP म्हणतो. कंपनीला वस्तू तयार करायला आलेला खर्च याला आपण कॉस्ट प्राईस म्हणतो. जेव्हा ही वस्तू कंपनीकडून एका शॉपकीपरकडे किंवा रिटेलरकडे विकायला जाते, जेव्हा ती विकायला जाते तर त्याच्यावर ते काहीतरी लेबल लावतात. त्याला आपण आपल्या याच्यामध्ये MRP म्हणतो, म्हणजेच एक प्राईस मार्क केलेली असते. ओके. तर ती समजा 120 रुपये असेल तर ती झाली मार्क प्राईस. 100 रुपये झाली कॉस्ट प्राईस. आता शॉपकीपर एकतर ती वस्तू 130ला विकू शकेल, वॉटेवर जे काही त्याला वाटेल त्या किमतीला तो विकू शकतो, एकतर जास्त किंवा कमी. जर का त्याने ही वस्तू जास्त किमतीला विकली, म्हणजे 130ला जर का ही वस्तू त्याने विकली, तर ही झाली त्याची सेलिंग प्राईस. 110ला सुद्धा तो एखाद्या वेळी ही वस्तू विकू शकतो, ही झाली त्याची, ही पण त्याची सेलिंग प्राईस. ओके. तर आता झालं आहे कसं, 130ला त्याने वस्तू विकली, त्याने वस्तू घेतली होती 100 रुपये कॉस्ट प्राईस देऊन. ओके. तर त्याचा प्रॉफिट काय झाला, 100ला वस्तू घेतली, 130ला विकली, तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा 30 रुपये हा त्याचा झाला प्रॉफिट त्या शॉपकीपरचा. तसंच तसंच जर का समजा 110ला न विकता 90ला एखादी वस्तू त्याने जर का विकली, तर त्याला झाला लॉस. म्हणजे 100ला वस्तू घेतली आणि 90ला त्याने वस्तू विकली, म्हणजे -10 हा झाला त्याचा लॉस, किंवा 10 रुपये त्याचा आपण लॉस समजू. ओके. तर प्रॉफिट पर्सेंटेज कसे काढायचे, तर प्रॉफिट पर्सेंटेज त्याच्या आधी प्रॉफिट इज नथिंग बट सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, लॉस इज नथिंग बट कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. प्रॉफिट पर्सेंटेज, प्रॉफिट हा नेहमी कॉस्ट प्राईस, प्रॉफिट ऑर लॉस हा नेहमी कॉस्ट प्राईसवर डिपेंड असतो. ओके. सेलिंग प्राईस ही फिक्स नसते, सेलिंग प्राईस ही शॉपकीपरच्या मानण्यावर असते. तर प्रॉफिट पर्सेंटेज फॉर्म्युला इज प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राईस. हा जो रेशो आहे, या रेशोला जर का 100ने मल्टिप्लाय केलं तर प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला काढता येतात. सिमिलरली लॉस पर्सेंटेज, लॉस डिवाइड बाय CP इंटू 100. ओके. आता या सर्वांमध्ये डिस्काउंट होणं एक गोष्ट येते. डिस्काउंट म्हणजे काय, तर ह्याच्यात जो शॉपकीपर आहे तो काय करतो, 110ला एखादी वस्तू विकतो, 110ला वस्तू विकतो, ती झाली त्याची सेलिंग प्राईस. पण ह्याच्यात त्याने काय केलं, 100ला वस्तू घेतली, 120 त्याच्यावर MRP आहे, मार्क प्राईस 120 आहे, पण तो विकतो आहे 110ला. त्याच्यामुळे जो कस्टमर आहे, कस्टमरसुद्धा खुश होतो, कारण 120ची वस्तू त्याला 110ला मिळाली, आणि शॉपकीपरसुद्धा खुश होतो, कारण त्याला 100ला वस्तू मिळालेली असते आणि तो 110ला विकतो. म्हणजे 10 रुपये कस्टमरला प्रॉफिट झाला, 10 रुपये शॉपकीपरला प्रॉफिट झाला. ओके. तर हे जे काही डिस्काउंट आहे 10 रुपये, हे डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राईसवर डिपेंड असतं. मार्क प्राईसमधून तो 10 रुपये वजा करतो आहे. सो डिस्काउंट ऑलवेज डिपेंड्स ऑन मार्क प्राईस, नॉट ऑन कॉस्ट प्राईस. ओके. यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आपल्याला आता याच्यामध्ये मार्क प्राईस, कॉस्ट प्राईस यांचे रिलेशन आपल्याला समजून घ्यावे लागतील. जे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, प्रॉफिट पर्सेंटेज इज 20%. आता प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट पर्सेंटेज इक्वल टू प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राईस इंटू 100. ओके. काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बघूया. प्रॉफिट पर्सेंटेज इज 20. ओके. सेलिंग प्राईस इज 300.
आता प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये सेलिंग प्राईसचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही आहे, तरी आपण एक रेशो काढून बघूया. तर आता 20 इज इक्वल टू प्रॉफिट डिवाइड बाय सी पी इंटू 100. याचा आपण जर का रेशो कॅल्क्युलेट केला तर प्रॉफिट डिवाइड बाय सी पी इज इक्वल टू 20/100, दॅट इज 1/5. आता ह्या रेशोवरून आपण टेंटेटिव्ह प्रॉफिटची प्राईस जर का आपण एक्स ॲझ्युम केली तर सी पीची प्राईस झाली 5x. सेलिंग प्राईस दिलेली असल्यामुळे आपल्याला प्रॉफिट आणि कॉस्ट प्राईसच्या व्हॅल्यू रेशो नाही तर व्हॅल्यूज आपल्याला लागत आहेत. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. प्रॉफिट इज सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, दॅट इज एक्स इक्वल टू 300 मायनस 5x. 5x या साईडला गेला, सो 6x इक्वल टू 300, सो x इक्वल टू 50. सो x इज 50. प्रश्न आहे फाइंड कॉस्ट प्राईस. फाइंड कॉस्ट प्राईस. तर कॉस्ट प्राईस काय येणार? सी पी इज 5 times x, that is 5 times 50, which is nothing but 250 rupees. So this is our final answer. After that, Rohit sold an item for rupees 7,200 and incurred a loss of 25%. At what price should he have sold the item to have gained a profit of 25%? आता या टॉपिकमध्ये एक लक्षात घ्या, आपण आपल्या रेग्युलर मेथडने सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, पण ह्याच्यात आपल्याला बराच वेळ जाईल. या टॉपिकमध्ये पर्सेंटेज आणि जी काही आपली प्राईज आहे, व्हॅल्यू, थोडक्यात या दोघांमधला पण रिलेशन शोधायचं. ओके, 100%साठी काहीतरी व्हॅल्यू आपल्याला मिळते अजून, किंवा 25%ला समजा एखादी व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली, तर 100%ला काय व्हॅल्यू असेल हे आपल्याला इथे शोधावं लागतं. तर जर का आपण असं रिलेशन शोधले पर्सेंटेजमध्ये आणि व्हॅल्यूमध्ये तर आपलं काम खूप सोपं होतं. फॉर एक्झाम्पल, आता या एक्झाम्पलला आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये त्यांनी कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस याच्यातलं आपलं रिलेशन शोधूया. रोहित सोल्ड अन आयटम फॉर 7,200. 7,200ला त्याने एक वस्तू विकलेली आहे. इन्कर्ड लॉस ऑफ 25%. आता वस्तू जेव्हा त्याने विकली तेव्हा त्याला लॉस झालेला आहे 25%ने. ओके, तर आपण जे बेसिक कॉस्ट प्राईस जी आहे ती कॉस्ट प्राईस जर का आपण 100% आपण जर का ॲझ्युम केली तर त्याच्यावर त्याला काय झालं आहे, त्याच्यावर त्याला 25% लॉस झालेला आहे. 25% लॉस झालेला आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू सेलिंग प्राईस ही पर्सेंटेजमध्ये झाली 75%. बरोबर. ॲट व्हॉट प्राईस शूड ही हॅव सोल्ड. ॲट व्हॉट प्राईस विचारले ते आपण एक्स ॲझ्युम करूया. समजा त्याने एक्स प्राईसला जर का ही वस्तू विकली, ही हॅव सोल्ड द आयटम टू हॅव गेन्ड अ प्रॉफिट ऑफ 25%. म्हणजे जर का त्याने एका फिक्स कुठल्या तरी व्हॅल्यूला जर का ही वस्तू विकली तर त्याला 25% प्रॉफिट होतो आहे. म्हणजे त्याला ही वस्तू 125%ला विकावं लागणार आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन रिलेशन मिळाली. 7,200 इज 75% अँड एक्स इज 125%. तर हे जर का कॅल्क्युलेशन आपण केलं, आता कॅल्क्युलेशन केलं तर एक्स इंटू 125 इक्वल टू एक्स इंटू 75 इक्वल टू 7200 इंटू 125 मीन्स एक्स इज 7200 इंटू 125 डिवाइड बाय 75. आता हे जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एक्सची व्हॅल्यू येते 12,000. ओके, ह्याच्यामध्ये आपण फक्त पर्सेंटेज आणि व्हॅल्यू या दोघांमध्ये रिलेशन शोधलं, त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला आणि आपण व्हॅल्यू काढलेले. रेग्युलर मेथडने जर का तुम्ही करून बघितलं तर याला खूप वेळ जातो. याच प्रकारे खालचा प्रॉब्लेम अप्लाय करायचा आहे. रीता परचेस्ड अन आयटम फॉर 6,500. ही सोल्ड ॲट अ लॉस ऑफ 20%. समजा 100%ला एखादी वस्तू तिने खरेदी केली, तिला लॉस झाला 20%. तिने ही विकली 20% लॉसवर, म्हणजेच तिची जी ओरिजिनल प्राईस होती 100%, ही प्राईस झालेली आहे आता 80%. ओके, म्हणजे 80% अमाऊंट 100 रुपये तिने खर्च केले, 20 रुपये तिला लॉस झाला, म्हणजे आता तिच्याकडे शिल्लक किती राहिले तर बॅलन्स अमाऊंट ती 80% असणार आहे. 80% कोणाचे तर 6,500चे 80%. तर हे जर का कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हे कॅल्क्युलेशन ऑफ 5,000
200. फ्रॉम दॅट अमाऊंट, ही जी बॅलन्स अमाऊंट शिल्लक आहे, फ्रॉम दॅट अमाऊंट शी परचेस्ड अनदर आयटम अँड सोल्ड इट ॲट अ प्रॉफिट ऑफ 25%, ॲट अ प्रॉफिट ऑफ 25%. मग ही जी आता अमाऊंट आहे 5200, हिला आपण आता थोड्या वेळासाठी 100 ॲझ्युम करूया, 100% ॲझ्युम करूया. तिने किती टक्क्याला विकली, तर प्रॉफिटला विकली. किती टक्के प्रॉफिट, तर 25%. म्हणजेच ही वस्तू तिने आता 125%ला विकली. 125% कोणाचे, तर 5200चे. 5200चे 125% जर का मी काढले तर हे येतं परत 6500. म्हणजे 6500 त्याच्याकडे होते, ते तिने 20% लॉस झाला, तर 5200 शिल्लक राहिले. ह्या 5200मधून एक वस्तू खरेदी करून तिने 25%ला विकली. परत तिच्याकडे अमाऊंट आली 6500. म्हणजे ह्या केसमध्ये तिला प्रॉफिट पण झालेलं नाही आणि लॉस पण झालेलं नाही. नायदर लॉस नायदर प्रॉफिट. क्लिअर? An article was sold at discount of 20% at ₹1020. आता डिस्काउंट जेव्हा शब्द येतो तेव्हा मार्क प्राईस येते, सेलिंग कॉस्ट प्राईस येत नाही. ओके, आता मार्क प्राईस इथे दिलेली नाही आहे, मग मी त्याला 100% ॲझ्युम करतो. काय केलेलं आहे, तर सेल कितीला केलेलं आहे, 1020ला तिने सेल केलेलं आहे. किती टक्के डिस्काउंट दिलेलं आहे, तर 20% तिने डिस्काउंट दिलेलं आहे. म्हणजे प्राईस कमी होणार, 20%ने प्राईस कमी होणार. म्हणजे आता प्राईस किती शिल्लक राहिली, 80% शिल्लक राहिली. सो 1020 आपलं रिलेशन काय मिळालं, इज नथिंग बट 80%. If article was sold at discount of 199, if article was sold at discount 199 in place of 20% डिस्काउंट, म्हणजे आधी जे 20% डिस्काउंट दिलं त्याच्या ठिकाणी जर का तिने ही वस्तू ₹199 डिस्काउंटने दिली असती, तर सेलिंग प्राईस काय आहे. ओके, तर आपण आता कसं करणार, जी काही मार्क प्राईस येईल एक्स, त्याच्यामध्ये आपण 199 ॲड करणार आणि जी व्हॅल्यू येईल त्याला आपण सेलिंग प्राईस म्हणणार. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मार्क प्राईस आपल्याला माहीत नाही आहे, तर आपल्याला आधी मार्क प्राईस काढायला लागेल. मार्क प्राईस मी काय ॲझ्युम केली आहे, एक्स ॲझ्युम केली, पण ती आपण किती घेतलं आहे, 100% घेतलेली आहे. मग आपल्याला हे रिलेशन मिळालं. हे रिलेशन जर का तुम्ही सॉल्व केलं क्रॉस मल्टिप्लिकेशनने, तर तुम्हाला एक्स इंटू 80, म्हणजेच आता हे कॅल्क्युलेशन केलं तर एक्स इक्वल टू 1020 इंटू 100 डिवाइड बाय 80. हे कॅल्क्युलेशन येतं 1275. 1275 काय झाली, तर मार्क प्राईस ही 1275 झाली. आता ही वस्तू जर का त्याने ₹199 डिस्काउंटने जर का विकली, तर ह्याच्याजवळून ₹199 वजा होतील आणि ॲन्सर येईल, ही झाली त्याची सेलिंग प्राईस. सो आवर ऑप्शन इज 1076. टोटल कॉस्ट ऑफ 12 kg राईस इज 432. किती राईस आहे, तर 12 kg. किती पैशाला खरेदी केला, तर 432ला 12 kg राईस. टोटल कॉस्ट ऑफ पर्ल्स इज 675. किती अमाऊंट येते, तर 15 किलो पर्ल्सची किंमत आहे 675. व्हॉट इज रेशो बिटवीन कॉस्ट ऑफ 2 kg पर्ल्स अँड 1 kg ऑफ राईस. 1 kg राईस, थोडक्यात आपल्याला पर्ल्स बाय राईस यांचा आपल्याला रेशो काढावा लागेल. पर्ल्स किती, तर 2 kg आणि राईस किती, तर 1 kg. म्हणजे थोडक्यात आधी इथे आपल्याला डिवाईड करून पर के जी रेट काढायला लागेल. सो 432 डिवाइड बाय 12 हा झाला पर के जी रेट, बरोबर. पर के जी रेट आपल्याला राईस किती हवा आहे, 1 किलोच हवा आहे. सो इंटू 1 केला आणि इथे काय होणार, 675 डिवाइड बाय 15 हा झाला 1 किलो पल्सचा रेट. आपल्याला हवे 2 किलो, ही व्हॅल्यू झाली 1 किलोची. आपल्याला 2 किलो हवेत म्हणून मी त्याला 2ने मल्टिप्लाय केलं. तर हे कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं, तर हे 36 is to 90. 36 is to 90. अजून जर का आपण सॉल्व केलं आहे तर येईल 18:5. आपल्याला पल्स इज टू राईसचा रेशो हवा आहे, सो हा आला 5:2. ओके.
Two items A and B have equal cost price. Item A is sold at 40% profit, B is sold at amount 20% less than the selling price of A. If total profit is 156, then total cost price of A. ह्याच्यामध्ये दोन वस्तू आहेत ए आणि बी. ए आणि बीची कॉस्ट प्राईस सेम आहे. आपण ॲझ्युम करूया 100%. आपण ॲझ्युम करूया 100%. दोघांची कॉस्ट प्राईस सेम आहे. ओके, ही झाली कॉस्ट प्राईस. इफ आयटम ए सोल्ड ॲट 40% प्रॉफिट ऑर लॉस, किती टक्के प्रॉफिट झाला आहे तर 40% प्रॉफिट झाला. म्हणजे सेलिंग प्राईस काय झाली एची प्राईस झाली 140%. ओके. If B is sold at amount 20% less than the selling price of A, B is sold at amount 20% less. तर बीची सेलिंग प्राईस त्यांनी इथे दिलेली नाही आहे आपल्याला. बीची सेलिंग प्राईस त्यांनी इथे दिलेली नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जे काय दिलं आहे त्याचा विचार करूया. अमाऊंट 20% लेस दॅन द सेलिंग प्राईस ऑफ ए. सेलिंग प्राईस एची किती आहे 140. त्याच्यातून त्यांनी 20% कमी किमतीला विकलं आहे. म्हणजे 140चे परत 20% मला काढावे लागतील. ओके, सो 20% ऑफ 140. हे जर का कॅल्क्युलेशन केलं तर 140 × 80/100 हे कॅल्क्युलेशन येतं 112. हे कॅल्क्युलेशन येतं 112. हे 112 काय झालं, हे 112 झाली सेलिंग प्राईस कोणाची तर बीची सेलिंग प्राईस झाली 112. ओके, बीची सेलिंग प्राईस ही एच्या सेलिंग प्राईसच्या 20%ने कमी आहे. बरोबर. तर आता 100% जर का प्राईस असेल बीसाठी कॉस्ट प्राईस, ती त्याने विकलेली आहे 112ला. म्हणजे ह्याचा प्रॉफिट इथे झालेला आहे 12%. बरोबर. हे जर का रिव्हर्स कॅल्क्युलेशन आपण इथे केलं तर आपल्याला कळतं की इथे 12% प्रॉफिट झालेलं आहे बीसाठी. नाव टोटल प्रॉफिट इज 156. टोटल प्रॉफिट किती दिलेलं आहे तर 156 इन रुपीज. टोटल प्रॉफिट इज 156 रुपीज. आणि पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट किती होतो आहे तर 40 + 12. 40 + 12 किती होतो तर 52%. म्हणजे आता आपल्याला इथे रिलेशन मिळालेलं आहे. फाइंड कॉस्ट प्राईस ऑफ ए. म्हणजे 156 इज 52%. देन व्हॉट इज कॉस्ट प्राईस इफ इन पर्सेंटेज इट इज 100%. हे कॅल्क्युलेशन जर का आपण केलं तर 156 × 100 इज इक्वल टू x × 52. मीन्स x इक्वल टू 156 × 100 डिवाइड बाय 52. 52 3 5 156. So x इक्वल टू that is cost price इक्वल टू 300 रुपीज. Ramlal is dishonest shopkeeper. 1 kg weight that he uses actually weighs 600 gram. How much profit percentage does he gain on sale of the item? ओके, एक माणूस आहे रामलाल. 1 kg weight that is 1000 ग्रॅम वेट हे त्याच्याकडे ॲझ्युम केलं जातं किंवा फसवून 600 ग्रॅमच वेट आहे. ओके, म्हणजे हा जो डिफरन्स आहे, जो 40 ग्रॅमचा जो डिफरन्स आहे, हा झाला प्रॉफिट कोणासाठी तर रामलालसाठी. प्रॉफिट ऑफ रामलाल. अँड इट इज नथिंग बट लॉस ऑफ कस्टमर. बरोबर. आता त्याने विचारलेलं आहे व्हॉट इज प्रॉफिट पर्सेंटेज डज ही गेन ऑन द सेल ऑफ द आयटम. म्हणजे त्याचा जो प्रॉफिट आहे 40% जो प्रॉफिट आहे, 400 ग्रॅम जो प्रॉफिट आहे, हा 400 ग्रॅम प्रॉफिट हा 1000वर नसून 600वर आहे. कारण 1000 ही फिक्स अमाऊंट आहे. जर का 700च्या ठिकाणी त्याने का 700 ग्रॅमचं जर का वेट वापरलं तर त्याचा प्रॉफिट बदलणार आहे. त्याचा प्रॉफिट होणार आहे 300 ग्रॅम. सो आपल्याला हा जो प्रॉफिट पर्सेंटेज आहे हा आपल्याला सेलिंग प्राईसवर काढावा लागेल. सेलिंग प्राईस ही आहे कॉस्ट प्राईस ॲझ्युम करूया आपण, आणि ही आहे सेलिंग प्राईस ॲझ्युम करूया आपण. ओके, सो 400 डिवाइड बाय 600 × 100 हे झाले प्रॉफिट पर्सेंटेज 66.66%. सो 66.66% प्रॉफिट ही गेन ऑन द सेल ऑफ द आयटम. Cost of 14 kg rice is 672. Cost of 12 kg is 432. Cost of 18 kg is 504. Find total cost of 20 kg rice. आता याच्यामध्ये
राईस किती हवं आहे तर 20 kg. राईसची एका किलो राईसची किंमत काय येणार तर 672 डिवाइड बाय 14 ही झाली 1 किलो राईसची किंमत. मला हवा आहे 20 किलो राईस, सो या रेशोला मी 20ने मल्टिप्लाय केलं. सिमिलरली व्हीट इज 15 kg व्हीट आपल्याला हवा आहे. व्हीट पर kg व्हीटचा रेट काय येतो आहे तर 432 डिवाइड बाय 12 इंटू 15 हा झाला व्हीट. नंतर शुगर, व्हॉट इज शुगर 504 इज टोटल अमाऊंट डिवाइड बाय 18 इंटू 16. ओके, हे जर का तुम्ही डिरेक्टली कॅल्क्युलेशन करून टाका. हे येतात 960 540 प्लस 448. सो कॅल्क्युलेशन आलेलं आहे 1948. सो टोटल कॉस्ट ऑफ 20 kg राईस, 15 kg व्हीट आणि 16 kg शुगर इज 1948. प्रॉफिट लॉस हा टॉपिक टोटली पर्सेंटेजवर डिपेंड आहे. पर्सेंटेज आणि व्हॅल्यूमध्ये आपल्याला रिलेशन शोधायचे असतात. ही रिलेशन एकदा सापडली की ही कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं जातं. ओके, थँक्यू.